नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की बागामध्ये तणनाशक वापरलं पाहिजे आणि कोणते वापरलं पाहिजे, त्याचं प्रमाण किती राहतं आणि त्यांनी झाडावरती काय परिणाम होतो का. तर ते सविस्तर बघणार आहोत. आपण आपल्या बागामध्ये काय वापरतो. तर आपल्या बागात बघू शकता, आता बेडवरती तण वाढलेलं आहे आणि त्यासाठी आपण तणनाशक मारणार आहोत. तर आपण काय घेतो, किती प्रमाण घेतो, तर हे बघू शकता. ह्यामध्ये ग्लुफोसिनेट अमोनियम 13.5% भार आहे. तर हे आपण एका बॅलरसाठी, जर 200 लिटरचा तुमचा बॅलर असेल, 1 ते 1.5 लिटर वापरू शकता. तुमच्या रानामध्ये हराळी तण जास्त प्रमाण असेल तर तुम्ही 1.5 लिटर एका बॅलरसाठी वापरू शकता. आणि गवत जर कमी असेल तर 1 ते 1.25 लिटरपर्यंत तुम्ही एका बॅलरसाठी वापरू शकता. तर हे कॉन्टॅक्ट हर्बिसाइड आहे, म्हणजे स्पर्शजन्य तणनाशक आहे. तर ते जमिनीवरती काही परिणाम करत नाही. जमिनीवरती पडल्यानंतर ते ॲक्टिव्ह होत नाही. ते हिरवळ पृष्ठभागावरती, तर ते नॉन सिलेक्टिव्ह असते, म्हणजे कोणत्याही ठराविक पिकावरती मारायसाठी नसतं हे. तर ते सगळ्या पिकांवरती ते रिझल्ट देणार. त्यामुळे झाडावरती आणि खोडावरती ते पडल्यानंतर ते झाडाला हानी पोचवू शकतं. त्यामुळे ते फक्त हिरव्या पृष्ठभागावर आणि गवतावरच पडलं पाहिजे, ही मारताना काळजी घ्यायची. आणि त्यामध्ये तुमच्या बागेत जर सकाळ सकाळ जर दैवार वगैरे असेल, धुकं पडलं असेल, तर त्यामध्ये तुम्ही पाण्यामध्ये स्टिकर वापरू शकता. जर हे प्लेन घेतलं, सिंगल घेतलं, तर मारल्यानंतर मरतं 4 ते 8 दिवसात. तर नंतर लगेच उगवू नये गवत, त्यासाठी आपण त्यामध्ये सुमीमॅक्स घेतो. त्यामध्ये फ्लुमी ऑक्सिजन 50 SC असते. तर हे 10 मिलीची डबे असते. तर एका बॅलरसाठी तुम्ही 2 डबे 20 मिली हे घेऊ शकता. तर त्याने तुमच्या, तर हे जमिनीत इफेक्ट करतं. तर हे जर जास्त प्रमाण घेतलं तर ते जमिनीला हानी पोचवू शकतं. त्यामुळे जास्त प्रमाण वापरायचं नाही. 1 ते 2 डबे एका बॅलरसाठी वापरू शकता. तर ह्यामुळे जास्त दिवस तण येत नाही, जमिनीत हे तण वाढू देत नाही. तर हे आपण आपल्या बागांमध्ये वापरतो आणि ह्याचे रिझल्ट चांगले आहेत. तर हे तुम्ही वापरू शकता. फक्त मारताना एवढी काळजी घ्यायची की झाडावरती, हिरव्या पानांवरती आणि झाडाच्या खोडावरती जाऊ द्यायचं नाही. शेतकरी मित्रांनो, बागाची काळजी घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. धन्यवाद.